नमस्कार. स्वाती मोटिवेशनल स्टोरी परिवारामधील मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला अशी एक कथा सांगणार आहे, जी कथा ऐकताना कदाचित तुमच्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण होईल. आपण ज्यांच्यासाठी आयुष्यभर धावपळ करतो, त्यांच्यासाठी खरंच वेळ काढतो का? एका छोट्या गावात लक्ष्मी नावाची एक साधी प्रेमळ आई राहत होती. तिचा मुलगा होता अमोल. लक्ष्मीबाईंचं आयुष्य खूप संघर्षात गेलं होतं. नवरा लवकर गेला, घरात कमवणारं कोणी नव्हतं. पण तिने हार मानली नाही. ती सकाळी लवकर उठून शेतात मजुरी करायची, दुपारी लोकांच्या घरी भांडी घासायची आणि संध्याकाळी गावातल्या छोट्या मंदिरात दिवा लावायची. गावातले लोक म्हणायचे, लक्ष्मी, एवढे कष्ट कशाला करतेस? ती हसत म्हणायची, माझा अमोल शिकतोय ना, एक दिवस मोठा अधिकारी होईल. अमोलही लहानपणी आईवर खूप प्रेम करायचा. तो आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचा आणि म्हणायचा, आई, मी मोठा झालो की तुला खूप सुख देणार. आईच्या डोळ्यात तेव्हा आनंदाश्रू यायचे. काळ पुढे गेला. अमोल मोठा झाला, शहरात शिक्षणासाठी गेला आणि पुढे त्याला मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली. आईला खूप अभिमान वाटत होता. गावात सगळ्यांना सांगायची, माझा मुलगा शहरात मोठ्या ऑफिसमध्ये काम करतो. पण शहराचं आयुष्य वेगळंच असतं. तिथे खूप वेगाने धावतो वेळ. अमोल कामात इतका व्यस्त झाला की हळूहळू आईशी बोलणं कमी झालं. आई रोज संध्याकाळी फोन करायची, फक्त एवढं विचारायला, बाळा, जेवलास का? अमोल म्हणायचा, आई, मी मीटिंगमध्ये आहे, नंतर बोलतो. कधी तो फोन उचलायचा नाही. आई मात्र कधी रागवली नाही. ती म्हणायची, माझा मुलगा मोठा काम करतो आहे, त्याला वेळ कुठे मिळणार? एके दिवशी गावात खूप पाऊस पडत होता. घराच्या छपरातून पाणी टपकत होतं. लक्ष्मीबाई एकट्याच बसल्या होत्या. त्यांनी मुलाला फोन केला. फोन वाजत होता, पण कोणी उचलत नव्हतं. खूप वेळाने अमोलने फोन उचलला आणि थोडा चिडून म्हणाला, आई, किती वेळा फोन करतेस? मी कामात आहे ना. आई शांत झाली. ती फक्त म्हणाली, ठीक आहे बाळा, काही नाही, फक्त तुझा आवाज ऐकायचा होता. त्या रात्री आई खूप वेळ छपरातून पडणारं पाणी बघत राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी ती मंदिरात गेली. देवासमोर बसून तिने शांतपणे प्रार्थना केली, देवा, माझ्या मुलाला नेहमी आनंदात ठेव. काही दिवस गेले. एके दिवशी अमोल ऑफिसमध्ये होता. अचानक त्याला गावातून फोन आला. समोरून आवाज आला, अमोल, लगेच गावाला ये, तुझी आई खूप आजारी आहे. तो घाईघाईने निघाला. गावात पोचल्यावर त्याने पाहिले, घराबाहेर सगळे गावकरी उभे होते आणि घरात शांतता होती. आई पलंगावर पडली होती. तिचे डोळे मिटलेले होते. अमोल जवळ गेला. आई, आई, उठ ना, मी आलोय. पण आई उठली नाही. गावातल्या एका काकूंनी त्याच्या हातात एक छोटा कागद दिला. त्यात आईने लिहिलं होतं, बाळा, तू खूप मोठा झालास. मला तुझा खूप अभिमान आहे. मी तुला कधी त्रास द्यायचा नाही म्हणून जास्त फोन करत नाही. फक्त एकच सांगायचं होतं, स्वतःची काळजी घे. ते वाचतानाच अमोल जोरात रडू लागला. त्याला आठवलं, आई कितीतरी फोन त्याने कट केले होते. आईला फक्त 2 मिनटं बोलायचं होतं, पण त्याच्याकडे वेळ नव्हता. मित्रांनो, आयुष्यात आपण खूप गोष्टीसाठी धावतो, पैसा, नोकरी, प्रतिष्ठा. पण आई वडील फक्त एकच गोष्ट मागतात, आपला थोडासा वेळ. तो वेळ आपण दिला नाही तर नंतर आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो. म्हणून आजच ठरवा, आई वडिलांचा फोन आला तर कधीही दुर्लक्ष करू नका, कारण कधीकधी तोच फोन शेवटचा असू शकतो. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला अजून प्रेरणादायी कथा घेऊन येण्याची प्रेरणा देतो. धन्यवाद.